हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। ठाकरेंना पक्ष नको, फक्त पैसा हवा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। दिघे साहेबांचे आम्ही ओरिजिनल चेले आहोत। दिघेंचे नकली शिष्य या शिंदेंच्या टीकेला राजन विचारेंचं प्रत्युत्तर, तर शिंदेंना कंटाळून मस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, विचारेंचा दावा। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। शिंदे खोटारडे। दिघेंच्या निधनानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदं उपभोगली। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर प्रत्यारोप, तर दिघेंवर बोलण्याची शिंदेंची लायकी नाही असं म्हणत केदार दिघेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना राहुल गांधींसमोरच मुजरा करायचा, याशिवाय त्यांना दुसरा रोल मिळणार नाही। फडणवीसांचा खोचक टोला। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याची ही टीका। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौकसभेत मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहीत नाहीये का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। रोहित पवार कोत्या वृत्तीचे, जनतेची दिशाभूल करतात। अजित पवार गटाच्या रविराज तावरेंची टीका। दादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या तावरेंचं स्पष्टीकरण। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र घरातूनही पवार कामात सक्रिय। पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। कधी पावसात ओलं व्हायचं, तर कधी आजारी पडायचं, कधी रडायचं, याने निवडणुका जिंकता येत नाही। गिरीश महाजनांचा शरद पवारांसह रोहित पवारांना खोचक टोला। सुप्रिया सुळेंविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार। प्रचाराची सांगता झाल्यानंतरही पक्षाच्या इन्स्टा पेजवर प्रचार केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप। कारवाईची मागणी। समोरच्यांकडे पैसा, यंत्रणा, सत्ता असली तरी जनता लंकेंसोबत। दीवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा, तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। आढळरावांना नाटकं जमत नाही, अमोल कोल्हे नाटकी, फडणवीसांची टीका। तर आढळरावांना नाटकं नाही, धंदा जमतो। फडणवीसांनी माझ्या व्यवसायावर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलणं अपेक्षित होतं, कोल्हेंचं प्रत्युत्तर। सातारा मतदारसंघाच्या कोरेगाव तालुक्यातील 4 गावांचा उद्याच्या मतदानावर बहिष्कार। धोम धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी गावापर्यंत सिंचनासाठी पोहोचत नसल्याने ग्रामस्थांचा निर्णय। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई, अर्धा डझन ठिकाणी छापेमारी। निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापेमारी। मोठ्या प्रमाणात रोकड जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।